बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी जी आहे विधान परिषदेची देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सोलापूरमध्ये जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो। आपण पाहतोय खरं तर लाडू भरवत या ठिकाणी गुलाल उधत या संपूर्ण पक्षप्रवेशानंतर जल्लोष जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतोय आणि सोलापुरातील 7 रस्ता परिसरामध्ये हा जल्लोष जो आहे तो करण्यात येतोय। काय सांगाल, जल्लोष करताय तुम्ही, बच्चू कडूंनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। आदरणीय प्रहार जनशक्ती पक्षाचे, संघटनेचे, दिव्यांगांचे, कष्टकरू शेतकऱ्यांचे, अनाथांचे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांना विधान परिषदेची जे काही आमदारकी मिळणार आहे त्याबाबत आम्ही आज जल्लोष करत आहोत। खरं तर शिंदे साहेबांनी हिऱ्याची कशी पारख करायची या बाबतीत बच्चूभाऊंच्या माध्यमातून विदर्भ असेल, मराठवाडा असेल, शिवसेनेची व्याप्ती कशी वाढवायची हे डोक्यात घेऊन आदरणीय बच्चूभाऊंना शिवसेनेत घेतलेले आहे। मात्र बच्चूभाऊंनी सांगितलेलं आहे की जेणेकरून प्रहार जनशक्ती पक्ष आम्ही शिंदेसेनेत किंवा शिवसेनेत विलीन करणार आहोत। संघटना मात्र वेगळी राहील, म्हणजे ती प्रहार दिव्यांग संघटना असेल, प्रहार शेतकरी संघटना असेल, प्रहार कामगार संघटना असेल, या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्ष विलीन केलेला असून प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेची कशी वाटचाल आणि कशी व्याप्ती वाढवता येईल या माध्यमातून आम्ही पाहणार आणि 6 महिन्यानंतर आदरणीय बच्चूभाऊंना मंत्रिपदाची ऑफर दिलेली आहे। त्याबद्दल आम्ही जल्लोष लाडू वाटून जल्लोष करत आहोत। स्वागत करताय पक्षात? 100% मी स्वागतच करणार। जसं आपण जर बघितलं, एकनाथ भाऊ जेव्हा जर मुख्यमंत्री होते, अपंगासाठी त्यांनी अपंग मंत्रालय भारतामध्ये कुठं झालं नाही, एकनाथ भाऊंनी जे करून दाखवलं आहे त्यासाठी आम्ही स्वागत करणार 100%। आपण पाहतो या ठिकाणी जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांकडून होताना पाहायला मिळतोय आणि बच्चू कडू यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर आता सोलापुरात पेढे वाटून या ठिकाणी जल्लोष जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।